पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगं मी काकांच्या घराच्या पायरीवर खात बसले होते, इतक्यात त्या रस्त्याने जाणारी एक मुळीवाली आजी घेरीहून पडली। त्या आजींना उठवून बसवले। ते बापू आजोबांनी पाहिले आणि ओरडायलाच लागले, तिला शिवलीस ना, मग आता मला नको शिवस, आणि आधी घरी जाऊन गोमूत्र शिंपडून आंघोळ कर असे म्हणाले। आई, मी काही चुकीची वागले का? मला काही कळलेच नाही। नाही कळायचे तूस, फार वाईट प्रथा आहे त्या शिवाशिवीच्या आणि उच्च नीचतेच्या। त्या बदलण्यासाठी किती पिढ्या खर्ची पडणार आहेत ना, कोण जाणे। तू काय बोलते आहेस नीट से कळले नाही, पण तू आमच्या ह्यांच्या पुण्याच्या गोष्टींसारखे बोलत आहेस। बरे चल, आता आंघोळ घालते तुला। म्हणजे तुलाही वाटते ना की मी चुकीचे वागले? अगो नाही ग बयो, तू अगदी योग्य असेच वागलीस हो। पण बयो, मोठ्यांचा आदर राखावा। आपल्याला ते पटले नाही ना तरीही। चल आता आंघोळ घालते तुला। आणि हो बयो, हे फक्त आजोबांच्या समाधानासाठी, बाकी तू योग्य असेच वागलीस। हा कोण नातेवाईक उपटला तुमचा अचानक? नाही, पूर्वी कधी पाहिला नाही म्हणून म्हटले। आम्हाला या गावात नवविचारांचे तरुण नको आहेत। तुम्ही या आग लाव्यांपासून दूर राहा। अस्तनीतला निखारा वाटतोय, फारच फुरफुरत होता। हो, तरुण रक्त आहे त्याचं। तुमचं एवढं वय झालं तरी अजून तुम्हाला तुमचा राग आवडता येत नाही, त्याचं काय? आणि हा सदा कसा काय त्याच्या ओळखीचा? हो, पुण्याला मैत्री झाली त्यांची। तरीच या सदाच्या डोक्यातले नवविचाराचे वारे काढायला हवेत। ते असू द्या, पण तुम्ही आता इथे कसं केलं? माझे काम तुमच्याकडे असे होते की आपल्या गावच्या झोळाई मंदिराचे आणि गणपती मंदिराच्या समितीचे अध्यक्ष तुम्ही आहात। हो, पण त्याचं काय? नव्हे, वयो आणि सदाशिवचे लग्न गणपती मंदिरात करायचे नक्की झालेले आहे। त्याबद्दल बोलायचे होते, काय काय नियम आहेत ते जाणून घ्यायचे होते। हो, या आतमध्ये बसून बोलूया, या। हो चला। उमेला काय वाटले असेल विहिरीत उडी घेतली तेव्हा, फास लावून घेताना, पण सुटका नाहीच झाली तिची। आणि माझे काय, आयुष्यच नकोसे होते मलाही। हे आलवण, हे अखंड राबणे आणि पुढे वाढून ठेवलेले भले मोठे शून्य नकोय मला। मला रसरसलेले आयुष्य हवे, पिकलेल्या केशरी आंब्यासारखे, उबदार, सुगंधी, गोड आनंदाने भरलेले। बाई 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 बाई, तेल करपून कोळसा झाला तरी लक्ष नाही। अशाने दिवाळे निघेल आमचे। दिवाळी निघेल म्हणजे काय? दिवसभर राबत असते मी, फुकटचा घास गिळत नाही। उपकार नाही करत आहेस आमच्यावर। अगं तुझे नशीब फुटके म्हणून हे अलवण नशिबी आले। अशा वेळी सासरच्यांना धरून राहावं ना, तर नाही, आली निघून माहेरी। ठाऊक होतं ना आपली आई आहे ठम्मा ठक्का, ते ती पाठीशी घालणारच। आईच्या पदरास धरून राहिले की मौजच मौज, फुकटचं गिळायला मोकळी। हे बघा काकू, हे अलवण नशिबी आलं हा माझा दोष नव्हे। आणि तुम्ही मला वाटेल ते बोला, आईचं नाव कशाला घेताय? आई चूक करणाऱ्याला पाठीशी घालत नाही हे ठाऊक आहे ना तुम्हाला? उगाच तिच्यावर ठपका ठेवू नका। तुम्हालाच मी नकोशी झाली हे सांगा ना स्पष्ट। उमेला तर घालवलेत, मलाही एकदाचे घालवा म्हणजे शांती मिळेल तुम्हाला।
बोलायची सोय नाही मेली जवळ. जाईल आता लगेच आईकडे तक्रार करायला. चोमडी कुठली. नमस्कार. नमस्कार. तू काय रे सदाशिवा, उठसूट आमच्या घरी काय काम असते तुझे? अहो तुमच्या कामासाठीच आलो आहे. म्हणजे चंदा काकू सांगत होत्या की तुम्हाला आचार्याची गरज आहे. म्हणजे त्यांना कोणाला ठेवायचं नाहीये, कारण त्यांना उमेला कामाला लावायचे आहे. पण तुमची इच्छा आहे की उमेला कसल्याही कामाचे भार पडू नये. खरे ना? खरे, अगदी बरोबर आहे. अरे मी लग्नापूर्वी वचन दिले होते उमेश, तिच्यावर कसलाही कामाचा भार पडणार नाही. माणसे असतील 2-3, पण आमची चंदा. पण असा कोणी आचार्य आहे का तुझ्या पाहण्यात? हो आहे. म्हणजे काय, त्याला घेऊनच आलोय. अरे काय सांगतोस काय? अरे वा 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 सदाशिव, तू अगदी कामाचा माणूस आहेस. अरे पण आहे कुठे तो? बोलाव त्याला, बोलाव. बोलावतो. हा बाळ. इथे बाळ फक्त मी एकटाच. माफ करा, हा. ते लाडाने हाक मारली त्याला. अच्छा. हा, त्याचं नाव माधव. 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 नमस्कार. नमस्कार. हा माधव खरे पटवर्धन काकांचा लांबचा नातेवाईक आहे आणि माझा पुण्याचा मित्र. वास्तविक शिकलेला आहे, वेदशास्त्रात पारंगत आहे, पण परिस्थितीने गरीब आहे. कामाची गरज आहे. उत्तम आचारी आहे. हा आचारी? आता व्यापारी दिसतोय. नाही नाही, पण उत्तम काम केलेस हो सदाशिवा. याला ताबडतोब कामावर रुजू करून घेतो. बरं का मुला? काय रे मुला? अरे लक्ष कुठे आहे तुझे? तू ताबडतोब कामावर रुजू हो, पण स्वयंपाका व्यतिरिक्त इतरही 4 कामे करावी लागतील. आहे कबूल? हो हो. उत्तम. ठेवला तुला कामावर. कशाला कशाला हवाय हा म्हसोबा? त्याऐवजी तुझ्या त्या अडलेल्या म्हशीला चांगला मार दे आणि कामाला लाव. अरे घरातल्या गृहिणीने स्वयंपाक करावा हो, आणि नाही जमत ना तिला तर मी राहते की इथे कायमची. अगो चंदे, तू इथे राहिलीस तर तुझ्या मुलांचे कोण करणार? लग्नासाठी आलीयस म्हणून ठीक आहे, नंतर बोलावणे धाडतील. आणि हे बघ बाई, 4 दिवसांसाठी माहेरी आली तर तिचे कौतुक, मान आणि लाड. ती कायमची आली ना की तिचे पोतेरे झालेत म्हणून समज. तेव्हा तू लवकर तुझ्या घरी जा. आणि मी माझ्या बायकोला उमेला नाही हो कामाला लावणार, फुलासारखे जपेन असा शब्द दिलाय तिला, आणि मी तो शब्द पाळणार. आता आचारी आलाय तेव्हा तू तुझा गाशा गुंडाळ आणि घरी जा. वाट बघ, तसही हे घर माझ्याही आई वडिलांचं आहे हो. तेव्हा मी इथेच राहणार. तेल जळत होते म्हणून जरा बोलले तर लगेच गंगा यमुना सुरू. काय झालं?
जीभ तर कशी तिखट आहे ठाऊक आहे ना. नको नको ते बोलत होती मला. काय झाले काकू? कोणाबद्दल बोलताय? नर्मदेबद्दल. आता बसून का असते मी? सारखी जुंपलेली असते कामाला. तर मला म्हणते कशी, खायला का आणि भुईला भार आहात म्हणे. जाऊ देते काकू आजी. माझे ना तुझ्याकडे एक काम होते. काय काम होते? तुझ्याकडून मला दुधीची खीर शिकायची. तू जशी खीर बनवतेस ना तशी बाकी कोणी नाही बनवत. आई सुद्धा नाही. त्यात काय मोठेसे, सगळ्याच जणी करतात ती खीर. अगदीच सोपी आहे. पण तुझ्यासारखी नाही ना येत चव. तुझे काहीतरी खास असेल ते शिकव ना. शिकवशील ना? आता एवढा हट्टच करतेस तर शिकवीन हो. आत्ताच शिकव. असे म्हणतेस? बरं, हे बघ, दुधी छान सोलून किसून घ्यायचा आणि मग त्याला पाणी सुटायच्या आत साजूक तुपावर परतून घ्यायचे. खास युक्ती ती हीच, त्या पाण्यात दुधीची चव आणि स्वाद दोन्ही असते. परतायला जास्त वेळ लागू नये म्हणून बायका ते पाणी काढून टाकतात, पण आपण तसे करायचे नाही. असे होय. आणि मग तो कीस छान शिजू द्यायचा. तो कीस शिजला की त्यात खांडसरी घालून छान एकजीव करून घ्यायचे. एकजीव झाले की वरून साईचे दूध आणि वेलची पूड घातली की झाली खीर. आहे काय आणि नाही काय? बरोबर आहे की. आहे काय आणि नाही काय. मग करून दाखव की. हो. काय म्हणालीस? अगं करून दाखव. चल ग, माझ्याकडे वेळ नाहीये. भरपूर कामं पडली आहेत मला. काकूजी दाखव ना करून. माझ्याशी लाडे लाडे करायचं नाही. मी तुझी लाडूली ना, गोडूली ना. अहो काकू, एवढी म्हणतीये तर करून दाखवा की. बरं, करते करते करते. लुच्ची असो लुच्ची. राधे चल ग, मला मदत कर. हो. तुला शेवटचे सांगते, मी याला इथे ठेवणार नाही. असे पण मी तिला असा शब्द दिलाय की प्रेमाने वाग. अगो काय आहे? कुणी हे घाणेरडे बोचके माझ्या खोलीत ठेवले? घाणेरडे? अगो माझी जुनी लुगडी आहे ती. आणि तसेही माहेरचे जुने पोतेने नेसायची हौसच आहे तुला. मग माझी नेस ना. अगो नवऱ्याने एवढी हौशेने चांगली लुगडी आणून दिली, पण ढुंकूनही पाहिले नाहीस त्यांना. त्यापेक्षा माझी जुनी फाटलेली लुगडी नेस. हो, नेसायचं सोडाच, बघणारही नाही त्या घाणेरड्या लुगड्यांकडे. आणि आज ती तुमच्या अंगावर टाकली. पुन्हा जर माझ्या खोलीत दिसली ना तर अंगणात फेकून देईन. फेकून तर पहा. ताबडतोब तुला ही फेकते की नाही ते पहा. उत्तम, मी निघूनच जाईन तशीच. नाही नाही, नको नको नको. अगं तू नको जाऊस. तू गेलीस तर माझे कसे होईल? ए चंदे, तू काहीतरी बोलू नकोस ग. तू गपरे. ही कसली जाती आहे? अरे हिला तुझ्याशिवाय कोणी वाली आहे का? माहेरच्यांनी तर ओळूनच टाकली. विसरलास? लग्नाच्या दिवशी मारे पळून गेली होती माहेरी. काय झाले? माहेरच्यांनी इथेच आणून डांबली ना. या आला राग. गेली राक्षसीन. घेतले दार लावून. आता कामे कोण करणार? स्वयंपाक कोण करणार? मी करतो. गुलाब ताकाचे तुकतुके करतो. त्याने भडकलेली माती शांत होतात. गुलाब ताकाचे तुकतुके? ऐकले नाही कधी. अहो हा फार हुशार आहे. असे आगळे वेगळे न खाल्लेले पदार्थ सुद्धा येतात ह्याला. हो का?
अरे वा वा, छान छान. अरे सदा, मग वाट कसली बघतोयस? घेऊन जा याला स्वयंपाक घरात. होय. अरे हा हा हा. त्याला नीट आधी आंघोळ करून घे म्हणावं. बरे चल. जा जा. जा आंघोळ करून घे. गुलाब ताकाचे तुकतुके, काय छान नाव आहे. तुला तरी माहितीये का? नाही, मला फक्त भोपळ्याचे चिरे येतात. उभे आडवे चिरून तळायला. हवेत का तुला भोपळ्या? तूच खा. ये दादा. अरे बसलायस काय? ते गुलाब ताकाचे तुकतुके करणार. मी हा पदार्थ पहिल्यांदाच ऐकला आहे. मी सुद्धा. हा? हो अरे, मी वेळ निभवायला खोटे बोललो. खरे तर सदा मला काहीच स्वयंपाक करता येत नाही. अरे देवा. अरे इथे यायला मिळावे म्हणून भावनेच्या भरात मी हो म्हणालो. बरे, तू शिकवशील का मला? मला तर चूलही पेटवता येत नाही. काय? अरे काहीच सुचत नाही. जाऊ दे, मी आत्ताच उमाला भेटतो आणि तिला घेऊन निघून जातो. भानगडच नको. हा, ते चांगले आहे, पण जमेल का नाही जमणार? मागे वा. आपण काय मागे. नाही काय मागे वा. मागे वा. मला मागे वा. अहो मला मारू नका. नुकतेच माझे लग्न झाले. मी बहीण आहे याची, बायको आते. नुकतेच लग्न झालंय म्हणून गाफील राहू नका. बाळकृष्ण अभ्यंकर पळून गेलाय. सगळ्या गावात आम्ही सांगून ठेवलंय, पण तुम्ही मात्र सतर्क राहा. हो. कारण तुम्ही श्रीमंत आहात आणि हे दरोडेखोर श्रीमंतांनाच लुटतात. सगळ्या गावावर आमची नजर असणार आहे. मागच्या वेळेस परचुऱ्यांकडे लपला होता तो दिसेल तिथे गोळी घाला असा आदेश आहे गोरा साहेबाचा. समजलं? चंदाताई, काय झाले? काही नाही अगं. मला खूप भीती वाटते आहे ग. हो ना. मग एक काम कर, घरातले सारे सोने नाणे एका पिशवीमध्ये भर आणि ती पिशवी माझ्याकडे आणून दे आणि निश्चिंत झोप. म्हणजे भीती वाटणार नाही तुला. गेली माझी भीती. काय ग बया, काय एवढं चाटून पोसून खातेस? अगो, मला काकू अजूनही दुधीची खीर शिकवलीये. मी नीट लक्ष देऊन ऐकले आणि आता मला करता सुद्धा येते. अगं बाई, हो का? बरे झाले हो. पण ते बाकी काही असो, सुभद्रा काकूंसारखी दुधीची खीर कुणा कुणाला जमत नाही, हे बरी खरे. आले का भूत जागेवर? दुपारी अवतार बघण्यासारखा होता हिचा. आता कळी खुलली आहे. कुणीतरी जादूची कांडी फिरवली आहे वाटतं. होय ना. मग वंश काकूंना तुम्हीच भरवा ती खीर. हो. मग भरवणारच आहे. आणि गोड खीर खाऊन गोड गोडच बोला हो काकू माझ्याशी. असं का म्हणतेस ग नर्मदे? इतकी वाईट आहे मी? इतकं वाईट बोलते तुला? नाही हो, तुम्ही मोठे आहात की नाही, मग चालायचंच. चालायचंच ना. हे म्हणजे असे झाले, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. सगळे आनंदात असले की किती छान वाटते.